सहर्ष स्वागत. सभा मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत आणि केतच्या हातामध्ये चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. जसा पहिला चेंडू पडेल तसा टाइम आपण काउंट करणार आहोत. 9:59 झालेले आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अनिकेत तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन थोडीशी खराब. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल टीम आंबिवलीचं. एक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्या मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना आहे. 10 सामने आज आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं राहील. आणि प्रत्येक संघाला महत्वाची सूचना आहे की मिड इनिंग मध्ये टॉस होणारच आहे, त्यामुळे आपण उपस्थित राहणं देखील गरजेचं राहील. ते टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. एष्टी रक्षण थोडस असाधारण राहिलाय. एक सिंगल बाईकच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली. संघाची धावसंख्या धावपलकावर 2 धावा आहेत. टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम आंबिवली आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक. एकनाथ शेट दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा. आज सचिन दादा दळवी या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरलेली ही क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. तोपर्यंत सिंगल घेण्याची संधी होती. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पहिलं 4 षटकांमध्ये कितपर्यंत धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहिजे. 4 षटकांमध्ये एकच पॉवर प्ले. ते P1चं षटक महत्वाचं राहील. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी अनिकेत या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित करणारी गोलंदाजी. पहिला चेंडू जरूर अवांतर आला, परंतु तदनंतरचे 3 चेंडू जर आपण पाहिले अप्रतिम हाताळत असताना अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. समोर रोहित आहे. रोहितने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. कोणत्याही प्रकारची धाव बनवली नाहीये. केतनने 1 बॉल मध्ये 1 धाव बनवली. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. टिपिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा फायदा. चेंडू सीमा पार. रोहितच्या बॅटमधून 4. चौकार येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. आमचे दुसरे गुणलेखक स्कोरर रोशनजी डिसूजा यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांचंही करूया वेलकम. रवी सर अतिशय दर्जेदार डीजे ऑपरेटिंग डीजे मनीष च्या माध्यमातून करतायत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 7 धावा आहेत धावपलकावर. अनिकेतला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. एक चौकार आला. आजच्या दिवसातला पहिला चौकार रोहितच्या नावावर. फुल टॉस. विकेट केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत भावेश. चूक होणार नाहीये. कॅप्टनने पकडलाय चांगला झेल. इथे फलंदाज रोहित ठरेल फेल. विकेट. विकेट येताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानामध्ये इन ॲट नंबर 3 यश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 7 धावा आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. आज प्रत्येक जण आतुर आहे प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी, परंतु जॉर्डनवर अनेक जणांच्या नजर आहेत. त्याचा खेळ कसा होतो. 7 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये अनिकेत इंदुलकर. चांगली गोलंदाजी अनिकेतची राहिले. आपल्या कोट्यामध्ये एकच षटक आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे 4 षटकांमध्ये. आणि इथे पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी राहिली. विकेट आली. 4 धावा देखील येताना पाहायला मिळाला. फुल टॉस. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं कंप्लीट. एक बाद 8 धावा. डीजे मनीष.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आहेत. एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला यश आणि आता केतन या दोन खेळाडूंची जिम्मेदारी वाढली आहे. त्यांचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅक. शुभम आले. पहिला चेंडू शुभमचा आडव्या पॅटनं सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक सिक्सर. संघा जाऊ संख्या धावफलकावर 14 आहेत. शुभमचा चेंडू पाकफुटला गेले. सुंदर असा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना यश आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 16 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते दुसरं. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे रन आउट. केतन बॅक टू द पेव्हिलियन. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क शुभम. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब बॅकअप जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. इथे 3 धावा येताना पाहायला मिळतील. 3 धावा येतात. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर टीम अंबिवली टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करतात. दुसऱ्या बाजूला शुभमला आपण पाहतो. त्याची गोलंदाजी. एक षटकार जरूर आला. त्यानंतर 2 धावा. रनआउटच्या रूपामध्ये विकेट आली. या चेंडूवर 3 धावा. स्ट्रायकर इनवर आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत असताना ऋषी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूयात त्यांच्या माध्यमातून यशला साथ दिली जाते का ते पाहायचं आपल्याला. 4 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील. आंबिवले गावचे कुमार पाटील साहेब यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्षाचं स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल आणि पंचांचा इशाराला लेग बाईस. लेग बाईच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा आहेत. 2 फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 बाद 21. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये 4 षटकांची लढत आहे. प्रत्येक सामना डू वर डाय. कालच्या दिवसामध्ये स्वर्गीय प्रतीक केलेवन ओम साई मानिवली हा संघ सेमीमध्ये दाखल झाला. आज त्यांच्या विरोधात कमीत कमी धावांपर्यंत. ऑल द बेस्ट. दुसऱ्या बाजूला तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस चिंचवली संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. जाऊयात समालोचन कक्षामध्ये. ऐकूयात रोशन संते सर यांचा आवाज. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 चा थरा. धन्यवाद.
थँक्यू सो मच निखिल ठोंबरे सरांचा आवाज आपण ऐकला आणि 39 धाव बनवल्या आंबिवली या टीमने आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यस्సు सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. ऋषी गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद भागेश बॅक टू द पविलियन. त्या चेंडूवरती ऋषीने विकेट मिळवली आहे गोल्डन डकच्या स्वरूपात. भागेश बाद झालेत. रन मशीन कांबाकर चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती याच भागेशने आणि तो भागेश शून्यावरती बाद झालाय. कांबाकर चषकाचा चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये आहे गावदेवी कांबा आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय आंबिवली. राईट मोर द विकेटने ऋषी ऑन साइडला खेळतायत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग आणि बॅकअप साठी नक्की क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आहे 2. या 2 धावांनी श्रीगणेश होतोय. सागर बनकरी बॅट्समन आले तिसऱ्या क्रमांकावरती 10.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दलवी स्मृती चषकाचं आयोजन. आज खऱ्या अर्थाने सचिन शेठ दलवी साहेबांचा वाढदिवस आहे. गतीमध्ये परिवर्तन मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज सागर बनकरीला. 40 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी इन ऍक्शन मध्ये आहेत. धावसंख्या 4 आपण पाहतोय धावफलकावरती. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 4. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. त्याला ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 35.
धावसंख्या आहे 5 धावा धावफलकावरती. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 35 धावांची अजूनही गरज. अठरा चेंडू आणि 35 धाव बनवायचे आहेत. या सामन्यामध्ये ऋषीने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 5 धावा खर्च केली आणि एक सफलता प्राप्त केली. आज खऱ्या अर्थाने अतिशय खास दिवस आहे, कारण की सचिन शेठ दळवी साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. आज अंतिम दिवस देखील आहे, ग्रँड फिनालेचा दिवस. आणि आज देखील 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. ग्रामीण कल्याण ग्रामीणचे या पुढील सामना गावदेवी उतने आणि चिंचवली या दोन टीम मध्ये असेल. तिसरा सामना रुंदे आणि मोहिली या दोन संघांमध्ये आहे. आणि शेवटचा सामना वाहोली आणि स्वर्गीय निलेश प्रतिष्ठान साई श्रद्धा गुरवली. हे एकूण 8 संघ आजच्या दिवसामध्ये आहेत. आंबिवली गावचे समाजसेवक आदरणीय नक्कीच कुमार दादा पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, मिड विकेट बाउंड्री लाईन वरती. फलंदाज झाल्या बाद सागर बनकरी. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. चांगलं कमबॅक झालं या मॅच मध्ये. आंबिवली या संघाचं, आंबिवली म्हटले तर आमचे एक दानशूर व्यक्तिमत्व अनंतदादा पाटील असतील, दशरथदादा पाटील असतील, अमर पाटील, कुमार पाटील, त्यांच्या माध्यमातून देखील आपण दरवर्षी आंबिवलीकर चषक पाहत असतो. फुलटॉस चेंडू बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. आय थिंक खेळाडू तिथे उतने टीमचे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण त्या पडद्याच्या पाठीमागे जायचं आहे. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय फलंदाज अनिकेतने. नॉन स्ट्राइक एंडला योगेश बनकरी आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल सोडलाय. जीवनदान मिळते अनिकेतला. ज्या अनिकेतने षटकाराने सुरुवात केली आहे त्याच अनिकेतचा हा झेल सोडलाय. आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर अनिश दलवी स्टँड मध्ये आंबिवली टीमचे प्रेक्षक आहेत आणि त्या प्रेक्षकांमध्ये थोडीशी निराशा आपण पाहिली. धावसंख्या आहे 12. 40 धावा बनवायच्या आहेत. 10.00 च्या सरासरीने. योगेश बनकरी बाहुबली. गतीमध्ये परिवर्तन येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 12 या धावसंख्येवरती. कांबाकर चषकामध्ये आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती योगेश बनकरी यांनी. तशीच बॅटिंग याही मॅच मध्ये करावी लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. अजून इथून 28 धाव बनवायचे आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे सर आहेत. सलग 5 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकतोय. आणि आज पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत शेरो शायरी के किंग, व्हॉइस ऑफ देवी सपाडा पनवेल बाबूशा. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल केला टीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. षटकारानंतर चिरागने कमबॅक केलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत 8च धावा आल्यात. 5 चेंडू फेकलेत चिरागने. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. आज अक्षय देखील नाहीये टीम मध्ये. क्या बात आहे.
ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे गावदेवी कांबा या टीमला. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. हे षटक फार महत्वाचं असेल, कारण की हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी होईल गावदेवी कांबा या टीमची. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर नक्कीच आंबिवली संघ या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि ती सायकल येते. ब्युटिफुल ट्रॉफीज देखील आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल गोरवलीपाडा टीमचे खंदे समर्थक, बिग सपोर्टर सुरेंद्र यादव साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने बिग सपोर्टर आहेत गोरवलीपाडा टीमचे. या दरम्यान आगमन झालेलं आहे अनिल भोईर साहेबांचं, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुरेंद्र यादव साहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण की जेव्हा जेव्हा गोरवलीपाडा संघ खेळतो तेव्हा तेव्हा त्यांच्यावरती पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून होत असतो. क्या बात आहे, अप्रतिम. थोडीशी वेगळी ऍक्शन आहे गोलंदाज मयूरची. येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल गावदेवी कांबा या टीम वरती. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. योगेश बनकरी जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक येत आहे, जज करतील आणि हा झेल पुन्हा एकदा सोडलाय. काय घडतंय आंबिवली या टीमच्या माध्यमातून? आतापर्यंत आंबिवली संघाने 3 झेल सोडलेले आहेत. या झेलची किंमत देखील मोजावी लागेल. प्रत्येक धावेला फार किंमत आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. चिंचवली गावचे समाजसेवक उद्योजक नितीन मोरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. आदरणीय नितीनजी मोरे साहेबांचे देखील आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 18. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू त्याला पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि अप्रतिम हा झेल पकडलाय आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. यस, झेल तर पकडलाय. आपण चेक करूया. पंचांचा कोणताही निर्णय आलेला नाहीये आणि त्याला चॅलेंज केलेला आहे कांबा या टीमने, कारण की प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे. आपण चेक करूया आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज झाल्या बाद.
7 चेंडू आणि 22 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये गावदेवी कांबा या संघाला. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. पुन्हा एकदा फायदा नक्कीच घेतलाय. खराब क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती येतोय हा चौकार. अंतिम चेंडूवरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे गावदेवी कांबा या टीमला. निलेश प्रतिष्ठान साई श्रद्धा गुरवली. तिसऱ्या मॅच साठी देखील रुंदे आणि मोहिली या 2 संघांना विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आहे. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा यांच्या माध्यमातून नितेश दादा मेहर असतील, त्यानंतर मिलिंद दादा दळवी असतील, कल्पेश शेलार, प्रदीप दळवी इथे उपस्थित आहेत, सचिन दळवी इथे उपस्थित आहेत, रविदादा देखील आहे आणि या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल कॅमेरामन सौरभ आहेत. सहा चेंडू आणि 18 धाव बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत येत आहेत या अंतिम षटकामध्ये. बॅटच्या आतली कडा आहे आणि डायरेक्ट हिट. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. अनिकेत बॅक टू द पवेलियन. पाच चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येतोय योगेश पवार. पवारची पॉवर दाखवावी लागेल या मॅच मध्ये. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. 4 चेंडू आणि 3 षटकारांची गरज आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे आंबिवली या टीमने. जय बोरप्या देव क्रिकेट संघ आंबिवली आणि गावदेवी कांबा या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे आणि आंबिवली टीमचे प्रेक्षक त्यांचे समर्थक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. स्वर्गीय अनिश दळवी स्टँड मध्ये. क्या बात है, क्या बात है. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतोय हेमंत या अंतिम षटकामध्ये. अक्षयची कमी भासून दिली नाही आंबिवली या संघाने या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. ऑन साइड ला फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा
हा पहिला संघर्षमय षटकार येतोय योगेश बनकरीच्या बॅट मधून 2 चेंडू 12 धावांची गरज आहे क्षमता आहे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल योगेश बनकरी यांना बाहुबली आहेत अनेक षटकार लगावलाय 2 चेंडू बनवायच्या धावा 12 या मॅच मध्ये टेंबिवली आणि वडवली या 2 संघांमध्ये असाच सामना झाला होता 2 चेंडू 9 धावा बनवायच्या होत्या आणि 2 षटकार लगावले मोनिशने यावेळेस पंच करतायत बॅकफुटला जाऊन हॅमर्ड केलं होतं समोरच्या दिशेने चेंडू येतोय लॉंग ऑनला मिळते फक्त एकच धाव 1 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये गावदेवी कांबा विपक्ष आंबिवली हा सामना सुरू आहे आणि एक लीगल चेंडू सामना फिनिश होईल फुल टॉस चेंडू आहे आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय बोरप्या देव क्रिकेट संघ आंबिवली या टीमने यस दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचा आहे आणि शेक हँड करायचा आहे अभिनंदन आंबिवली संघ हार्ड लक गावदेवी कांबा संघ दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करायचा आहे आणि शेक हँड करायचा आहे